नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 19 मार्च 2024 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला हे ॲप जर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की काल मी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता निफ्टी 50 मध्ये शॉर्ट टर्म मध्ये ही जी तेजी झालेली आहे याच्यात वर जात असताना फायनल 3 टार्गेट बाकी आहेत. कोणती आहेत? तर 23,600चं टार्गेट आहे, 23,740चं टार्गेट आहे आणि 23,850चं टार्गेट आहे. अशी 3 टार्गेट वरच्या बाजूला बाकी आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कालचं चार्टवरचं जे क्लोजिंग आहे ते तुम्ही बघू शकता इथे येऊन झालेलं होतं. थोडंसं ॲक्च्युअल क्लोजिंग जे होतं ते 23,580च्या आसपास होतं आणि असं असताना आपण हे सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. आज काय झालं? आज तुम्ही बघू शकता गॅप अप ओपन झालं, 23,600च्या वर ओपन झालं. अर्थात 23,600चं टार्गेट कालच आलेलं होतं. काल अनेक वेळा इथे टच झालं, रेझिस्टन्स घेतला, वर गेलं, पुन्हा खाली आलं. आज डायरेक्ट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता की हे जे आपलं दुसरं टार्गेट होतं 23,740 इथे बराच काळ रेझिस्टन्स घेतला गेला. थोड्या वेळासाठी खाली पण आली किंमत. होतं काय की प्रत्येक लेवलला प्रॉफिट बुकिंग येतं. आज मी जे लाईव्ह मार्केटमध्ये मेसेज पाठवत होतो आणि सांगत होतो ते हेच सांगत होतो की आपल्या प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट होताना तुम्हाला बघायला मिळतोय. तर इथे पण दुसऱ्या लेवलला रिस्पेक्ट मिळाला, पुन्हा वर गेलं, इथे पण खाली आलं म्हणजे परत ह्या तिसऱ्या लेवलला आणि ॲक्च्युअली तिसरी लेवल इथे टच झाली आणि त्यानंतर मग प्रॉफिट बुकिंग पुन्हा आलं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येक लेवलला, कारण ह्या लेवल काही टेक्निकल लेवल नाही आहेत, ह्या ॲस्ट्रोच्या लेवल आहेत आणि अशा वेळेला काय होतं मार्केट त्या लेवलला कायम रिस्पेक्ट करतं आणि मी सांगतानाच सांगितलं होतं की हे फायनल 3 टार्गेट आहेत. अर्थात याचा अर्थ असा नाही की ह्याच्या वर आपल्याला जाणारच नाही. जेव्हा पहिलंच टार्गेट येतं खरं बघायला गेलं तर तिथे आपलं विश्लेषण संपलेलं असतं. त्यानंतर पुन्हा मी काय सांगितलं होतं की आता जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही तेजी चालू राहणार. बघा काय झालं, वर गेलं, खाली यायचा प्रयत्न झाला, परत वर जाताना हा हाय ब्रेक झाला, एन पॅटर्न बनला, आणखीन तेजी झाली, परत खाली आलं, परत वर जाताना हा हाय ब्रेक झाला म्हणजे आणखीन एन पॅटर्न बनला, आणखीन तेजी झाली. इथे येताना काय झालं बघा, इथे हा हाय बनल्यानंतर आता इथनं आपल्याला सेलिंग चालू झाल्यासारखं दिसतंय. तर तुम्हाला आठवत असेल की 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 16 तारखेसाठी जे विश्लेषण केलं होतं, आपण वीकेंडला जे विश्लेषण केलं होतं सोमवारसाठी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 23,000 आणि 23,075 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मला असं वाटत नाही की किंमत ह्याच्या खाली जाईल म्हणून आणि ते आपण इथे बघू शकता. बरोबर तिथेच सपोर्ट घेऊन ही तेजी स्टार्ट झाली होती. आता त्यानंतर आपण ही तेजी होत असताना वरच्या बाजूला ही टार्गेट दिली होती की ह्यापर्यंत ही शॉर्ट टर्मची तेजी होऊ शकते आणि ह्या लेवलच्या आसपास इथे कुठेतरी आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं असं मी सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं आज त्या लेवलच्या आसपासच आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येताना बघायला मिळालंय. आता हे झालं
आपल्याला आज काय झालं, पूर्वी काय झालं, आपण ॲस्ट्रोच्या सहाय्याने इथे बघू शकता की मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करू शकतोय. आपण दिलेल्या वेळा चेक करू शकता. त्या वेळेला आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल आलंय का हे सुद्धा आपल्याला बघता येईल. आता उद्यासाठी काय महत्वाचं आहे, तर उद्यासाठी महत्वाचं असं आहे की ह्या झोनमध्ये म्हणजे 23,600 ते 23,850 किंवा ह्याच्या वर कुठेतरी एम पॅटर्न होणं अपेक्षित आहे. बरोबर. आता जर तुम्ही बघितलात तर एक छोटा एम पॅटर्न आपल्याला दिसतोय. म्हणजे ही जी तेजी झाली इथपर्यंत, त्यानंतर इथे सेलिंग आलं, इथे थोडंसं वर गेलं आणि इथून परत आपल्याला सेलिंग स्टार्ट झालंय. पण आता ह्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत. मी तुम्हाला काय करतो, थोडंसं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर लिहून दाखवतो, म्हणजे थोडंसं जास्त व्यवस्थित कळू शकेल. अर्थात आपण 5 मिनिटाची टाइम फ्रेम विश्लेषणासाठी वापरत नाही, फक्त समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला वापरतोय की आपल्याला एम पॅटर्न बनलाय का, कसा बनलाय हे समजू शकेल. इथे बघा, ही तेजी झाली इथपर्यंत, हायेस्ट हा इथे बनलाय, त्यामुळे इथे इथपर्यंत गेलो, त्यानंतर इथपर्यंत किंमत खाली आली, परत वर गेली. खरं म्हणजे ही किंमत थोडीशी आणखीन वर जाणं अपेक्षित होतं. ती झाली असती ना तर मी जास्त कॉन्फिडन्सनं सांगितलं असतं की एम पॅटर्न बनलाच आहे. बरोबर. आता मी जास्त कॉन्फिडन्सनं का सांगत नाही, त्याची दोन कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण हे आहे की आपल्याला इथे काय झालंय, अजून थोडं जर वर जायला पाहिजे होतं आणि मग सेलिंग व्हायला पाहिजे होतं, तेवढंच वर गेलं नाही. मला इथे बघा, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊन तुम्हाला दाखवायला लागलं की इथे वर गेलंय आणि मग इथून खाली आलंय आणि इथे एम पॅटर्न बनलेला आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लिअर कट आपल्याला दिसायला पाहिजे होतं, तर मग ते जास्त योग्य ठरलं असतं. तर असो, हे तर झालंय. आणखीन दुसरं कारण जे म्हटलं, ते दुसरं कारण असं आहे की आपल्याला एम पॅटर्न जेव्हा बनतो, पहिला हाय वर बनतो, खाली येतं, दुसरा हाय थोडासा लोअर हाय बनतो आणि एम पॅटर्न बनायला सुरुवात होते. आता ही जी सेंटर लाईन असते, ह्याच्या खाली आपल्याला काय होणं अपेक्षित आहे, 15 मिनिटाची एक कॅन्डल येऊन क्लोज होणं अपेक्षित आहे. एक लाल रंगाची कॅन्डल याच्या खाली क्लोज होणं अपेक्षित आहे आणि नेक्स्ट कॅन्डलनं काय केलं पाहिजे, त्याचा लो मोडला पाहिजे. तरच आपण म्हणणार की इथे सॉरी, इथे एम पॅटर्न तयार झाला. इथे काय झालंय बघा, हा जो लो होता, हा ह्या कॅन्डलनं मोडला, पण क्लोजिंग वर झालंय. बरोबर. त्यानंतर ही शेवटची जी कॅन्डल होती, याचं क्लोजिंग आपल्याला चार्टवर खाली दिसतंय. प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं तर आपल्याला दिसतंय बघा, 23,777.80 ला क्लोजिंग झालंय. म्हणजे ही 775 ची लेवल आहे, ह्याच्या वर क्लोजिंग झालंय. भले 2-3 पॉइंट का असू दे, ह्याच्या खाली अजून क्लोजिंग झालेलं नाही. म्हणजे दुसरं कारण माझं काय आहे, एक तर हा जो दुसरा हाय होता तो थोडा आणखीन वर जायला पाहिजे होता. तिसरं कारण अजून आपल्याला क्लिअर झालं नाहीये की हा जो लो आहे त्याच्या खाली एक कॅन्डल जर क्लोज झाली असती, तर मग मी म्हटलं असतं की त्याचा जो लो आहे, म्हणजे इथे ही ब्रेक झाली समजा अशी, तर हा जो लो आहे तो ज्या वेळेला ब्रेक होईल, त्यानंतर मग आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळेल. आता अर्थात कसं आहे, तुम्ही जर आपल्या कुठलाही पेड कोर्स घेतलेला नसेल किंवा आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेतली नसेल किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य नसाल, तर तुम्हाला उद्या सकाळी कळायला काहीच मार्ग नाहीये. म्हणून मी इतकं सगळं डिटेल सांगतोय. बाकी पेड कोर्सच्या सदस्यांना, प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना, YouTube चॅनल मेंबरना उद्या मार्केट ओपन झाल्यावर मी माझं अपडेट देणारच आहे. तर इथे तुम्हाला लक्षात येतंय, म्हणून मी इतकं क्लिअर कट सांगतोय, हे त्यांच्यासाठी आहे, लक्षात घ्या. आता आपण असं मानलं की इथे एम पॅटर्न झालाय. बरोबर. तर काय ते मी तुम्हाला सांगतो. आता एम पॅटर्न झालाय असं का वाटत नाहीये, त्याची दोन कारणं मी तुम्हाला सांगितली आहेत. पण तरी सुद्धा कधी-कधी काय होतं, मार्केटमध्ये अशा प्रकारे झालेला ह्याला सुद्धा एम पॅटर्न झालाय असं म्हणावं लागतं. आणि खरोखरच जर ह्याच्या खाली टिकत असेल, 23,775 च्या खाली उद्या टिकत असेल, तर आपल्याला पहिला संकेत मिळेल हा टेक्निकल संकेत असेल, की एम पॅटर्न आपल्याला बनतोय. बरोबर. पहिला संकेत पण टेक्निकल आहे. ॲस्ट्रोलॉजीनुसार आपल्याला जर संकेत पाहिजे असेल, तर 23,720 म्हणजे आपण असं समजूया, की उद्या आहे असं स्ट्रक्चर राहिलं. इथे कुठेतरी गॅप डाउन ओपन, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाउन ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि इथून ओपन झाल्या-झाल्या सेलिंग यायला लागलं आणि सेलिंग येताना 23,720 च्या खाली किंमत टिकली. असं झालं तर सांगतोय, तर मग काय होईल? तर मग हा एम पॅटर्न झाला असं आपल्याला मानावं लागेल आणि आणखीन सेलिंग येऊ शकतं, खालची टार्गेट्स येऊ शकतात. अर्थात आत्ता काय झालंय, अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर नसल्यामुळे मी आत्ता लगेच तुम्हाला खालची टार्गेट सांगू शकत नाहीये. सांगता येतील,
पण आपल्याला थोडंसं क्लॅरिटी अजून आवश्यक आहे, म्हणून मी तुम्हाला इथे ती सांगत नाहीये. पण एक प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून तुम्हाला सांगितलं. उद्या समजा काय झालं, गॅप अप ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि वर जायला लागलं, बरोबर? मग आपल्याला काय करायला लागेल, थोडीशी वाट बघावी लागेल. मग त्या ह्याच्यामध्ये केसमध्ये काय होईल, हा हाय बनलाय, इथून इथपर्यंत सेलिंग आलंय, इथून वर जातंय आणि इथून जर खाली यायला लागलं तर वेगळा एम पॅटर्न तयार होईल आणि मग सगळं स्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीनं होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर त्यामुळे उद्या गॅप अप ओपन झालं खूप जास्त आणि वर जायला लागलं, तर आत्ता मी जे सांगतोय हे विश्लेषण थोडंसं बदलावं लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मात्र फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि डायरेक्टली 23,720 च्या दिशेनं गेलं किंवा त्याच्या खाली टिकायला लागलं, तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. माझ्या मते मी मुद्दाम 2-2दा, 3-3दा रिपीट करून तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय, की तुम्हाला क्लॅरिटी व्यवस्थित यावी, व्यवस्थित समजावं. निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण तुमच्या आता लक्षात आलं. जर वर गेलं तर वर जाऊच शकतं. आता ते एक सांगायचं राहिलं, समजा फ्लॅट, गॅप डाऊन, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर जाऊ शकतं. मी असं म्हटलेलंच नाही की हे फायनल टार्गेट आहे म्हणजे ही लेवल काही कधीच क्रॉस होणार नाही. बरोबर? आपल्याला एक समजलं पाहिजे कुठपर्यंत आपण हा विषय आहे तेजीचा हा धरून ठेवायचा आहे. त्यासाठी ही लेवल आहे. खाली येताना सुद्धा तुम्हाला आठवत असेल मागच्या आठवड्यात जर तुम्ही नियमित व्हिडिओ बघत असाल, तर हे खाली येत असताना सुद्धा मी क्लिअर कट सांगितलं होतं, की आणखीन किंमत खाली जाऊ शकतेय. पण मी 23,425 च्या आसपास लाँग टर्मचे सगळे शॉर्टचे सेल केलेल्या पोझिशन ज्या होत्या, म्हणजे शॉर्ट टर्मच्या मंदीच्या पोझिशन, लाँग टर्मच्या मंदीच्या ज्या पोझिशन होत्या, त्या सगळ्या मी स्क्वेअर ऑफ करतोय. किंमत आणखीन खाली जाऊ शकते. 23,275 पर्यंत सुद्धा जाऊ शकते किंवा त्याच्याही खाली जाऊन 23,000 पर्यंत जाऊ शकते. हे सगळं माहीत होतं. पण आपल्याला कुठे थांबायचं हे माहीत पाहिजे. त्यासाठी ह्या लेव्हल असतात. तर कारण मार्केट काय 100% आपल्या म्हणण्यानुसार चालत नाही. बरोबर? तर त्यामुळे आपल्याला थोडंसं त्याच्यासाठी सावध राहावं लागतं. म्हणून ही लेव्हल होती. तिन्ही लेव्हल आज आलेले आहेत. त्यामुळे आता उद्या काय होतंय ते ओपन झाल्यावरच आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. तर माझ्या मते निफ्टीचं व्यवस्थित विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण जाऊया बँक निफ्टीच्या विश्लेषणाकडे. बँक निफ्टीमध्ये काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खाली 54,770 हे पहिलं टार्गेट आहे. त्याच्यानंतर वर गेल्यानंतर 55,110 हे दुसरं टार्गेट आहे. 55,360 हे तिसरं टार्गेट आहे. तुम्ही बघू शकता की आज ओपन झाल्यानंतर पहिल्यांदाच काय झालं, खाली यायचा प्रयत्न झाला. डायरेक्ट इथे दुसऱ्या टार्गेट पाशी गेलं. रेझिस्टन्स घेतला गेला. परत बाउन्स आला. पण परत बाउन्स येताना लक्षात ठेवा काय झालं, परत बाउन्स येताना किंमत वर गेली. म्हणजे इथे एम पॅटर्न आता बनणार नाही. त्यानंतर काय झालं, वर गेली, परत प्रॉफिट बुकिंग आलं. पण परत वर जाताना काय झालं, परत हा हाय ब्रेक झाला. म्हणजे इथे सुद्धा एम पॅटर्न बनणार नाही. आता इथपर्यंत आली आहे आणि इथून आता प्रॉफिट बुकिंग सुरुवात झाली आहे. बरोबर? आता इथे जर त्याच पद्धतीनं एम पॅटर्न झालाय असं समजायचं झालं, तर काय होईल, ही तेजी झाली आहे, हे इथपर्यंत खाली आलंय, हे थोडंसं वर गेलं आणि इथे एम पॅटर्न झालं असं म्हणावं लागेल. तर एवढा प्रॉपर पद्धतीनं तो एम पॅटर्न झालेला नाहीये. पण जर समजा फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि खालीच जायला लागलं आणि 55,160 ची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक होत असेल, तर मग आपल्याला असं म्हणावं लागेल की हाच एम पॅटर्न होता ज्याची आपण वाट बघत होतो आणि मग आणखीन सेलिंग आपल्याला येताना दिसू शकतं. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर आता तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलची जॉइन बटनला क्लिक करून YouTubeवर गेलात की आपल्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन असतं. त्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता या चॅनल मेंबरशिप नंतर काय होतं, मी तुम्हाला मार्केटचे काही अपडेट्स देत असतो. मी कुठलेही कॉल देत नाही किंवा कुठेही इथे एंट्री घ्या, इथे स्टॉप लॉस लावा, इथे टार्गेट द्या, असं मी काहीही शेअर करत नाही. मी फक्त माझं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला शेअर करत असतो आणि ते YouTubeवरच शेअर होतं. WhatsApp किंवा Telegramवर शेअर होत नाही. जर तुम्ही चॅनल मेंबरशिप घेणार असाल तर तुम्हाला मिळणारी सर्व माहिती ही YouTubeच्या मेसेजद्वारे मिळत असते. आता ह्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. तुम्हाला माहितीच आहे
की आता सध्या आपण फक्त गोल्ड आणि प्लॅटिनम ह्या 2 प्रकारच्याच मेंबरशिप ॲक्टिव्हेट केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा जर तुम्ही आपला कुठलाही पेड कोर्स यापूर्वी केला असेल किंवा तुम्ही प्रीमियम ग्रुपचे पूर्वीचे मेंबर असाल. आता सध्या आपण प्रीमियम ग्रुप मेंबरशिप बंद केलेली आहे. नवीन कुणालाही प्रीमियम ग्रुप मेंबरशिप देत नाहीये. जुने जे सदस्य असतील किंवा पेड कोर्सचे सदस्य असतील त्यांना सर्वांना ही सर्व अपडेट्स गोल्ड मेंबरला जी काही अपडेट दिली जातात ती सर्व अपडेट त्यांना ॲस्ट्रो मार्केट अपडेट्स ही प्रीमियम ग्रुपवर दिली जात आहेत. आपला प्रीमियम ग्रुप हा टेलिग्रामवर आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर ह्यापैकी कशाची काही शंका असेल तर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. माझा नंबर जो आहे हा इथे दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी माहिती पाहिजे असं जर लिहिलं तर तुम्हाला मी अधिक माहिती देऊ शकेन. कृपया या नंबरवर कॉल करू नका कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये पण निफ्टीप्रमाणे एकदम परफेक्ट मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली आहे. काल वरची टार्गेट देताना 76,130, 76,590 आणि 76,935 अशी 3 टार्गेट दिलेली होती. गॅप अप ओपन झालं, खाली जायचा प्रयत्न झाला, वर गेलं. ह्या दुसऱ्या टार्गेटला टच झाल्यावर एकदा रिस्पेक्ट दिला गेला, प्रॉफिट बुकिंग आलं. तिसऱ्या टार्गेटला टच झाल्यावर परत रिस्पेक्ट दिला गेला, प्रॉफिट बुकिंग आलं. परत एकदा वर गेलं आणि हा हाय ब्रेक झाला आणि इथे सुद्धा बघू शकता या तिसऱ्या टार्गेट जवळच रेजिस्टन्स घेऊन सध्या सेलिंग येत आहे. आता जसं निफ्टीमध्ये सांगितलंय, बँक निफ्टीमध्ये सांगितलंय तसंच थोडंसं मी काय करतो, झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चित्र स्पष्ट दिसेल. आता इथे जर आपण असं मानलं की ही तेजी झाली आहे, त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं होतं, इथपर्यंत तेजी झाली आणि आता हा एम पॅटर्न बनतोय. बरोबर? तर इथे सुद्धा सगळे नियम निफ्टीप्रमाणेच लावावे लागतील आणि जर समजा फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप ओपन झालं, पण जास्त वर नाही गेलं आणि खाली यायला लागलं, तर आपल्याला इथे 76,540 ची लेवल दिलेली आहे. ही लेवल जर ब्रेक झाली म्हणजे फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं, थोडंसं वर ओपन झालं तरी चालेल, खूप जास्त वर ओपन होता नाही आणि खाली जाताना जर समजा 76,540 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली. ब्रेकआउट कशी होते? एक रेड कॅन्डल इथे खाली क्लोज झाली पाहिजे. त्यानंतर याचा लो नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे. असं झालं तर काय होईल? हे सेलिंग आणखीन वाढू शकतं आणि मग सेल ऑन राईज होईल. खाली किंमत आली, छोटा बाउन्स जरी आला तरी पुन्हा किंमत आणखीन खाली जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला तयार होईल. तर त्यामुळे उद्यासाठी 76,540 हा सेन्सेक्स मधला मेक ऑर ब्रेक लेवल आहे. याच्या वर जर टिकलं तर काय होईल? इथे पॅटर्न बनला समजा, पण किंमत ह्याच्या वरच टिकली तर अशा पद्धतीने इथे डब्ल्यू पॅटर्न बनला तर पुन्हा इथून तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र जर ह्याच्या खाली टिकणार असेल तर आणखीन आपल्याला सेलिंग सुद्धा बघायला मिळणार. तर हे झालं आपल्याला तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.